महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। विदर्भ न्यूज माझा, आवाज जनसामान्यांचा। कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणातील मास्टरमाइंड बंटी बबली अखेर जेरबंद। जादा परताव्याचा आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गाजत असलेल्या ग्रो कॅपिटल आर्थिक घोटाळ्यात अखेर मोठी कारवाई झालीय। या प्रकरणातील कथित मास्टरमाइंड म्हणून ओळखले जाणारे पुष्पांजली दिनेश रंधेरिया आणि मनोज अशोक पाटील उर्फ बंटी बबली यांना अटक करण्यात पुसद पोलिसांना यश आले। न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या अटकेमुळे प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे। दिग्रस शहरात जादा परताव्याचा आमिष दाखवत 7 जणांच्या टोळीनं तब्बल 7,43,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता। शिक्षक, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करून ही फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणात यापूर्वीच दिग्रस येथील केंद्र प्रमुख गिरीश दुधे, त्याचा भाऊ शिक्षक विनोद कुमार दुधे आणि गिरीश दुधेचा मुलगा मंदार दुधे यांना अटक करण्यात आली असून ते सध्या यवतमाळ कारागृहात आहेत। तपासादरम्यान या संपूर्ण जाळ्यामागे विश्वांजली आणि ग्रो कॅपिटल या कंपन्यांचं कथित मालक पुष्पांजली रंधेरिया व मनोज पाटील यांचा प्रमुख हात असल्याची माहिती समोर आली। बंटी बबली या चित्रपटाच्या धर्तीवर या दोघांनी एक टीम तयार करून सर्वसामान्य नागरिकांना जादा परताव्याचं आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिग्रस येथील केंद्र प्रमुख गिरीश दुधे हा या दोघांच्या संपर्कात आला आणि कमिशनच्या आमिषाला बळी पडला। त्याच्या माध्यमातून अनेकांनी गुंतवणूक केली। मात्र आतापर्यंत 37 गुंतवणूकदारांनीच अधिकृत तक्रार पोलिसांकडे नोंदवली आहे। या आर्थिक घोटाळ्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद पोलिसांकडून गेल्या 2 महिन्यांपासून सुरू आहे। मुख्य सूत्रधार समजल्या जाणाऱ्या बंटी बबली जोडीच्या अटकेमुळे तपास अधिक वेगानं पुढे जाण्याची शक्यता आहे। या प्रकरणात अजून काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं पुढील कारवाईकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागले आहे।